सतत प्रयत्न करूनही आपल्याला जर अपयश येत असेल तर त्यासाठी ही कथा नक्की ऐका. एक युवक साधूकडे गेला आणि म्हणाला, मी खूप प्रयत्न करतोय पण मला यश हुलकावणी देते. माझी काय चूक होत आहे हेच मला कळू शकेल का? साधू म्हणाले, एक काम कर, बाजूला नदी आहे, त्या नदीतून समान आकाराचे 100 गोटे घेऊन ये, म्हणजेच दगड. मग मी पुढे काय करायचं ते सांगतो. आज्ञेप्रमाणे युवक नदीकाठी जाऊन साधारण सर्व समान आकाराचे 100 गोटे साधूकडे घेऊन आला. साधूंनी त्यावर पुढं सांगितलं, हे पहा, आपल्या आश्रमासमोर जे पटांगण आहे तिथे एक खांब रोवलेला आहे. त्या खांबापासून 100 फुटावर एक चबुतरा आहे. तुला तिथे उभं राहायचं आहे आणि एक एक गोटा त्या खांबाला फेकून मारायचा आहे. तुझा गोटा खांबाला लागला तिथे थांब आणि माझ्याकडे परत ये. ध्यानात ठेव, तुझा फेकलेला गोटा खांबाला लागला तर तू जीवनात यशस्वी होशील आणि तुझा कोणताच गोटा लागला नाही तर तू आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. ठरल्याप्रमाणे युवक सर्व गोटे घेऊन खांबापासून 100 फुटावर असलेल्या चबुतऱ्याजवळ उभा राहिला आणि एक एक गोटा त्या खांबाला मारू लागला. पहिले 25-30 गोटे त्या खांबापर्यंत पोचलेच नाही. या टप्प्यावर त्याने थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा बळ एकवटून गोटे फेकण्यास सुरुवात केली. आता त्याने मारलेले गोटे खांबाच्या आसपास पोहोचू लागले पण खांबाला मात्र एकही गोटा लागला नाही. तो थोडासा निराश झाला. पाहता पाहता त्याच्याकडे केवळ 5च गोटे उरले, जे त्याला अगदी मन लावून फेकणे आवश्यकच होते. संपूर्ण एकाग्र चित्त एकवटून शेवटचे 5 गोटे पुन्हा जोर लावून फेकण्यास त्याने सुरुवात केली आणि काय आश्चर्य, 100वा गोटा खांबाला अचूक लागला. अत्यंत आनंदाने ओरडत युवक पळत पळतच आश्रमात येऊन साधूला घडलेला वृत्तांत सांगू लागला. साधू म्हणाले, तुला यातून काय बोध घ्यायचा आहे ते मी आता तुला समजावून सांगतो. प्रथम, माझ्याकडे भरपूर गोटे आहेत आणि काम खूपच सोपे आहे म्हणून मी ते सहज करू शकतो या विचाराने पहिले काही गोटे तू अगदी बेफिक्रीने फेकलेस म्हणून ते लागलेच नाहीत. इथे तुझा दृष्टिकोन थोडासा उथळच होता. मात्र जेव्हा पहिल्या 30 पैकी एकही गोटा खांबाला लागला नाही तेव्हा तुझ्या मनात कुठेतरी भीती निर्माण होऊ लागली आणि तू किंचित चिंताग्रस्त झालास. त्यानंतर तू एक छोटीशी विश्रांती घेतलीस, नियोजन केले, योजना आखलीस आणि पुन्हा नव्या दम्याने उरलेले गोटे फेकू लागलास. या काळात बेफिकीर जाऊन हळूच तू एकाग्र होऊ लागलास म्हणून तुझे गोटे खांबाच्या थोडेसे आसपास पोहोचू लागले. यातून तुला गोटे फेकण्याची एक विशिष्ट लय सापडली खरी, पण अजून तुझे चित्त म्हणावे तितके एकाग्र झाले नव्हते. आता जेव्हा शेवटचे 5 गोटे उरले तेव्हा तू गंभीर झालास, घाबरलास. जर आता माझा कोणताच गोटा लागला नाही तर मी आयुष्यात पूर्णतः अपयशी होणार ही भीती तुला कुठेतरी सतावू लागली. इथे तू तुझ्या इष्टदैवतांचे नाव घेऊन चित्त एकाग्र करून लय साधून गोटे फेकू लागलास आणि तुझा 100वा गोटा खांबाला अचूक लागला. मला अंतर्ज्ञानाने माहीत झालेच होते की तुझा शेवटचा गोटा खांबाला लागणार, पण मी जर तुला ते आधीच सांगितलं असतं तर तू पूर्णपणे बेफिकीर राहिला असतास. त्याचा शेवट असा झाला असता की तुझा कोणताच गोटा खांबाला लागला नसता. याचा परिणाम म्हणजे माझ्यावरचा तुझा विश्वास उडाला असता आणि मी भोंदू आहे असा तू निष्कर्ष काढला असतास. लक्षात ठेव, उथळ वृत्तीने केलेल्या कामात कधीच यश मिळत नाही. नोकरी व्यवसायात सुद्धा आपले सातत्य, एकाग्रता व चित्त केंद्रित असेल तरच यश मिळते. आता तुला लक्ष्य कसे साध्य करायचे आहे याचे आकलन करावे आणि झाले असे मी मानतो. रामकृष्ण हरी.